हॅलो एव्हरीवन, लव्ह निटिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या प्रकारचं फ्लावर कसं विणायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हा लाल रंगाचा फूल घेतलेला आहे आणि 4 mm चा क्रोशे घेतलेला आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यात पहिले आधी स्लिप नॉट टाकून 6 चेन्स विणून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 चेन्स विणल्यानंतर आता जी पहिली चेन आहे त्या पहिल्या चेनमध्ये हुक टाकून आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। हे जॉईन केल्यानंतर आपला हा असा सर्कल बनेल। असा हा सर्कल बनल्यानंतर आता या सर्कलमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवायचे आहेत 6। एक 2 3 4 5 आणि 6 हाफ डबल क्रोशेट सर्कलमध्ये विणून झाल्यानंतर हा जो धागा आहे तो आपल्याला खेचून घ्यायचा आहे, म्हणजे सर्कलचा जो सेंटर आहे तो आपला लहान होऊन जाईल। त्यानंतर जो फर्स्ट हाफ डबल क्रोशेट आहे त्यामध्ये आपल्याला हुक टाकून जॉईन करून घ्यायचा आहे स्लिप स्टिचने। हे जॉईन करून झाल्यानंतर आता आपल्याला 6 चेन्स घ्यायचे आहेत। पुन्हा 6 चेन्स घेतल्यानंतर आता ही जी पहिली चेन आहे इथे यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच विणायचं आहे। त्यानंतर दुसरी चेन आहे त्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट बनवायचा आहे। त्यानंतर जी तिसरी चेन आहे त्यामध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवायचा आहे। त्यानंतर उरलेल्या ज्या 2 चेन्स आहेत त्यामध्ये आपल्याला डबल क्रोशेट विणायचा आहे। इतकं झाल्यानंतर आता आपण जे हाफ डबल क्रोशेट बनवले होते सर्कलमध्ये त्यातला जो पहिला हाफ डबल क्रोशेट आहे तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जॉईन करून घेतल्यानंतर आता पुन्हा आपल्याला 6 चेन्स घ्यायच्या आहेत। आणि सेम रिपीट करायचं आहे। पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच टाकायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशेट विणायचा आहे, तिसऱ्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशेट आणि उरलेल्या 2 चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट विणायचा आहे। आणि सर्कलमध्ये जे आपण हाफ डबल क्रोशेट विणला आहे त्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। असं आपल्याला टोटल 6 वेळा रिपीट करायचं आहे।
इथे 2 वेळा मी बनवून घेतलं आहे। आता अजून 4 वेळा आपल्याला हे रिपीट करायचं आहे सेम पॅटर्न।